नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपला विषय आहे किडनी फेल्युअर आणि होलिस्टिक हर्बल ट्रीटमेंट। आता तुमच्या मनात आलं असेल की होलिस्टिक हर्बल ट्रीटमेंट म्हणजे काय, तर ते आज आपण जाणून घेणार आहोत। आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी। आपण त्यांचं स्वागत करूया। डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। डॉक्टरांबद्दल मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देते। डॉक्टर जोशी हे मुंबई विद्यापीठामध्ये MD करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तर करतातच, पण याबरोबरीनच त्यांची विशेष आवड आहे ती संशोधनात। त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक डॉक्टर संशोधन करत आहेत। या संशोधन वृत्तीतून होलिस्टिक हर्बल ट्रीटमेंट साकार झालेली आहे। तर आज आपण जाणून घेऊया की होलिस्टिक हर्बल ट्रीटमेंट म्हणजे नेमकं काय आहे। तुमच्या मनामध्ये याबद्दल बरेच प्रश्न असणार आहेत। या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर तुम्हाला मात्र आम्हाला फोन करावा लागेल। आपला फोन नंबर लिहून घ्या। आपला फोन नंबर असा आहे 66843333। मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे। चला त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर, खरं तर मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा होता की किडनी फेल्युअर म्हणजे नेमकं काय आहे, पण त्या अगोदर तुम्ही आम्हाला सगळ्या प्रेक्षकांना सांगता का की होलिस्टिक हर्बल ट्रीटमेंट जी आहे ही नेमकी काय आहे? बरोबर। होलिस्टिक हर्बल ट्रीटमेंट हा शब्द ऐकल्यानंतर आपल्याकडे दोन शब्द आपल्याला कानावर आले असतील। एक होलिस्टिक हा शब्द आणि दुसरा हर्बल। हर्बल हा शब्द सगळ्यांच्या परिचयाचा असेल की हर्बल म्हणजे की वनस्पतीपासून रिलेटेड, वनस्पती रिलेटेड जो हर्बल आहे। होलिस्टिक ह्या शब्दाचा अर्थ सर्वसामान्यपणे लक्षात येत असो की होली म्हणजे पवित्र, शुद्ध असा त्याचा अर्थ होतो। पण ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये होली शब्दाचा किंवा होलिस्टिक शब्दाचा अर्थ काय की एखाद्या आपण आजाराची ट्रीटमेंट करत असतो। ट्रीटमेंट करत असताना एक समजा आर्थरायटिस आहे, त्या आर्थरायटिससाठी एखादं औषध घेतलं, तो आर्थरायटिस बरा होतो, पण तो आर्थरायटिस बरा होत असताना दुसरा एखादा जर आजार निर्माण होत असेल, एखादा ॲसिडिटी निर्माण होत असेल, तर तो होलिस्टिक होऊ शकत नाही। होलिस्टिक याचा अर्थ असा आहे की जो आजार ट्रीटमेंट करतो तो कायमचा तर बरा झालाच पाहिजे, पण त्यासोबत दुसरा आजार निर्माण न होणे हे ते शुद्ध किंवा पवित्र असं म्हणलं जातं। अच्छा, म्हणजे समजा एखाद्या आजाराचं जर मूळ आपण जाणून घेतलं आणि त्याच्यावर जर आपण ट्रीटमेंट करत असू तर त्याच्यामुळे जे उद्भवणारे अनेक आजार असतात ते देखील दूर करायला पाहिजे, ते सुद्धा दूर करायला पाहिजे। बरोबर, अगदी। आणि होलिस्टिक शब्दाचा अर्थ काय, एखादी जीवनामध्ये एखादी समस्या येते आपल्याकडे, त्या समस्येचा तात्पुरता विचार करणे, तेवढ्यापुरताच विचार करणे, ती एक वेगळी सोल्युशन झालं, ते एक सॉल्व्ह करण्याचा वेगळा प्रकार झाला। पण त्या समस्येचा सर्वांगीण विचार करणे, ती समस्या परत परत होणे, त्याचे कारण शोधणे, त्याच्या चौफेर बाजूने विचार करणे आणि त्याची समस्या दूर करणे, जसं आपण करतो तसंच हेल्थच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे। एखादा डोळ्याचा आजार आहे, एखादा सांध्याचा आजार आहे, तर डोळ्यापुरताच विचार करणे, सांध्यापुरताच विचार करणे ही तात्पुरती चिकित्सा झाली। पण तो डोळा हा शरीराशी कनेक्टेड आहे, तर संपूर्ण शरीराचा त्याचा कुठेतरी इंटरलिंक असतंच। असं तिथे बॉडीमध्ये काही वॉटर टँक कंपार्टमेंट नाही आहेत की डोळा वेगळा ह्याच आहे, शरीर हे संपूर्ण एकत्र आहे। तर डोळ्याचा किंवा सांध्याचा विचार करत असताना किंवा किडनीचा विचार करत असताना पूर्ण शरीराचा विचार केला पाहिजे। नुसतं शरीराचा विचार करून चाललं नाही। आता आपण धकाधकीच्या लाईफमध्ये आहोत, प्रत्येकाला एक स्ट्रेस आहे, प्रत्येकाला एक मानसिक ताण आहे। मानसिक शरीराचा परिणाम मनावर होत असतो आणि मनाचा परिणाम शरीरावर होत असतो। आता समजा खूप टेन्शन आहे, तुम्हाला भूक लागणारच नाही, किंवा तुम्ही जेवलेलं असेल, खूप टेन्स खाली आहात, मग वर्किंग असेल किंवा अजून काही असेल, अजून काय असेल, ते जेवणाचं पचन होणारच नाही। ते एक सायकल मिस झाली की सगळ्या शरीरावर त्याचा परिणाम होतो। म्हणजेच एखाद्या आजाराचं ट्रीटमेंट करत असताना, एखाद्या आजाराची चिकित्सा करत असताना त्याचा केवळ त्या आजाराचा विचार करून चालणार नाही, तर त्याच्या पूर्ण शरीराचा, त्याच्या मनाचा, त्याच्या सर्व बाजूने विचार करून केला तर ती होलिस्टिक एक संकल्पना त्यामध्ये होते। फार छान। खरं तर म्हणजे असं मला म्हणावंसं वाटतं की समजा आपलं जर कोणाचा पगार झालेला असेल तर आपण फक्त एकाच बाजूने खर्च करत नाहीत, आपण सर्वांगीण जे विचार असतात की ह्याचा खर्च त्याचा खर्च असं करून आपण सगळ्या बाजूचे खर्च करत असतो, त्याप्रमाणेच आपण अख्ख्या शरीरावरती पण लक्ष केंद्रित केलं पाहिजे। आपलं जसं एक बजेट आहे, एक 50,000 सॅलरी आली, 50,000 आपण इक्वली डिवाइड करतो आणि प्रत्येकाचा विचार करतो, तरच त्याचा परिणाम काही वाईट होत नाही किंवा परिणाम चांगला दिसून येतो। तसं शरीर सुद्धा अगदी अकाउंट लँग्वेजमध्ये अकाउंटच आहे। बरोबर, तुझं रोजचं खर्च किती आहे आणि जमा काय आहे, तुमचा जमा म्हणजे काय आहे किंवा इन्कम काय आहे, रोजची लाईफस्टाईल काय, फूड स्टाईल काय, एक्सपेन्स म्हणजे काय, काय करतो काय नाही, काय खातो, कोणती औषधं खातो, कुठल्याही औषधाचा जर केमिकल परिणाम बॉडीमध्ये होत असतो तो होतोच।
त्यासोबत आता दुसरा हर्बल ट्रीटमेंटचा जो सांगतो, जगामध्ये 2च प्रकारची औषधी आहेत. एक केमिकल असतात, एक नॉन केमिकल असतात. केमिकल गेल्यानंतर ते शरीरामध्ये मिक्स होऊ शकत नाही. ते बाहेर पडणार म्हणजे त्याचे 2च रस्ते असतात. एक लिव्हर किंवा यकृतातून बाहेर पडत असतात किंवा एक किडनीतून बाहेर पडत असतात किंवा दोन्हीवरही याचा परिणाम होत असतो. हे औषध गेल्यानंतर, केमिकल गेल्यानंतर शरीरामध्ये ह्या दोन्हीवर कुठे ना कुठे परिणाम होत असतो. तर बाकीचा जो हर्बल मेडिसिन्स आहे तो शरीरात मिक्स होऊन जातो किंवा त्याचा परिणाम लिव्हरवरही होत नाही, किडनीवरही होत नाही. हा त्याचं वैशिष्ट्य आहे. किंवा त्या आपल्या शरीराशी साम्य होऊन जातात, शरीराशी मिक्स होऊन जातात. त्यामुळे कुठलंही केमिकल, मग ते औषधाच्या स्वरूपात असो किंवा अन्य स्वरूपात असो, ते गेल्यानंतर शरीरात त्याचं काम करेल एखाद्या वेळेस, पण त्याचा दुष्परिणाम करेल मुख्यतः किडनीवर करेल, लिव्हरवर करेल किंवा दोघांवरही करेल. त्यामुळे हर्बल मेडिसिनचा जो परिणाम आहे, ज्यामध्ये होलिस्टिक हर्बल ट्रीटमेंट संकल्पनेमध्ये की पूर्ण शरीराचा विचार केला जातो, त्याच्या मनाचा विचार केला जातो, त्याच्या एका आजाराचा तर विचार होतच असतो, आणि त्यामध्ये जे औषधी दिल्या जातात त्या केवळ वनस्पतीपासून तयार केलेली औषधे असतात. पण आता असा प्रश्न येतो की पूर्वीसुद्धा वनस्पती औषधाचा वापर करत होतो. पूर्वीचा एक कालावधी वेगळा होता. आताचा आपण सायन्सच्या युगामध्ये वापरत असतो. तर पूर्वी जसे एखाद्या शेतातून किंवा जंगलातून आणलेल्या वनस्पती आणायच्या आणि जशा तशा पेशंटला द्यायच्या. पण आजचं जे स्वरूप आहे ते वेगळं आहे. त्या एखादे वनस्पती आहे, एखादी तुळशीसारखी वनस्पती आहे, त्याच्यामध्ये कुठलं ॲक्टिव्ह प्रिन्सिपल आहे, कोणतं कार्यकारी तत्व आहे त्याच्यामध्ये, ते औषधी म्हणून जास्त काम करतं, त्याचा वेगळं करता येतं, तर त्यापासून वेगळं काढता येतं त्या वनस्पतीपासून, आणि त्याच्यापासून योग्य फॉर्ममध्ये पेशंटला जे सोयीस्कर फॉर्ममध्ये, मग ते टॅबलेट असो, सिरप असो, कॅप्सूल असो, इंजेक्शन असो, त्या फॉर्ममध्ये ती औषधी निर्माण केल्या जातात. त्यामुळे ते पेशंटला घेण्यासाठी एक सोयीस्कर मार्ग तयार होतो. कारण तो एक रुग्णाचा, तो एक पेशंटचा तो अधिकार आहे, त्याला जे सोयीस्कर आहे तोच घेतला जाईल. माझं औषध खूप चांगलं आहे, पण माझ्यासाठी जर सोयीस्कर नसेल तर तुम्ही घेणारच नाही. हा अगदी स्वाभाविक धर्म आहे. त्यामुळे होलिस्टिक हर्बल ट्रीटमेंटमध्ये जरी हर्बल असेल तरी त्याच्या कार्यकारी तत्वाचा विचार करून त्यापासून वेगळी औषधे तयार केल्या जातात आणि ते पेशंटला सोयीस्कर असतात. त्यामुळे ते शीघ्र परिणामी होतात. लोकांचा एक असा समज असतो की वनस्पती औषधाचा किंवा हर्बल मेडिसिनचा की फार उशिरा परिणाम दिसतो. वास्तविक तसं नसतं. हा थोडासा मिसकन्सेप्शन आहे किंवा बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळा आहे. आता समजा उदाहरणच घ्यायचं असेल, आपल्याला खूप भूक लागलेली असते. भूक लागल्यानंतर जेवल्यानंतर लगेच 5 मिनिटात तुम्हाला बरं वाटतं. याचा अर्थ त्या जेवल्यानंतर जो आहार घेतलेला असतो त्याचं रूपांतर लगेच काय 5 मिनिटात होतं, शरीराची जी रिक्वायरमेंट आहे पूर्ण होत नाही. पण तसंच ते एखादं पाणी जरी पिलं तर लगेच त्याचं बरं वाटतं. ते वनस्पती ते औषधाचा सुद्धा तोच परिणाम होत असतो. त्याचा सुद्धा इन्स्टंटच परिणाम होत असतो. फक्त तो तुमचा दृष्टिकोन, तुमचा वापर, त्याचा सायंटिफिक अप्रोच हा जर असेल तर निश्चित परिणाम होतो. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. आता आमच्याकडे आमचे 10 ते 15,000 पेशंट आहेत, जवळपास वर्षाला 10,000 पेशंट. बरोबर आहे सर. ह्यांचे जे अनुभव आहे ते नक्कीच सगळ्या आपल्याला प्रेक्षकांना उपयोगी पडणार आहेत की नेमकं किडनी फेल्युअर आणि होलिस्टिक हर्बल ट्रीटमेंट म्हणजे काय, ह्याबद्दल आज आपण अधिकाधिक माहिती करून घेणार आहोत. पण आपण कार्यक्रमाचा पहिला फोन घेतोय. रणजित आपल्याशी बोलतायत कोल्हापूरहून. हॅलो, नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर्वांना नमस्कार. मला माझ्या आईसाठी हा प्रश्न विचारायचा आहे. हा. माझ्या आईचं वय 48 वर्ष आहे आणि अनेक रिपोर्ट घेतले. त्यामध्ये माझ्या आईची डावी जी किडनी आहे ती पूर्णतः कार्यरत नाही. अच्छा, ठीक आहे. तयार नाही. फक्त उजवी किडनी नॉर्मल मध्ये आहे. बरं. तर मला असं विचारायचं आहे की हॉलिस्टिक हर्बल मेडिसिनद्वारे डायरेक्ट किडनीसाठी काही प्रयत्न करता येतील का, म्हणजे जी किडनी सध्या पण आहे ती. बरोबर, ठीक आहे. रणजित, तुमच्या प्रश्नांचं आपण सविस्तररित्या उत्तर जाणून घेऊया. पण वेळ झाली एका ब्रेकची. घेते छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तुमच्या लक्षात आलंच असेल की जर आपल्याला एखादा आजार झाला तर त्या आजारांचे जर दुष्परिणाम आपल्याला टाळायचे असतील तर आपल्याला हर्बल ट्रीटमेंटचा जो उपयोग आहे तो करून घेणं आवश्यक असतं. आतापर्यंत सरांनी आपल्याला सांगितलं आहे की नेमकं आपल्याला तो आजार
परती जर आपण काम करत असू तर त्याच्यावरती काम करणे आवश्यक आहेत, पण त्या बरोबरीने उद्भवणारे जे दुष्परिणाम आहेत, जे वेगळे आजार आहेत, ते होऊ नये म्हणून देखील या ट्रीटमेंटमध्ये अर्थातच होलिस्टिक हर्बल ट्रीटमेंटमध्ये विचार केला जातो. हा सर्वांगीण कसा विचार करता येतो हे आज आपल्याला समजावून सांगत आहे डॉक्टर व्यंकटेश जोशी. तुमच्या मनातील प्रश्न विचारत राहाच, पण आता जो रणजित यांनी प्रश्न विचारला होता त्यांच्या आईबद्दल, त्या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया. डॉक्टर त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांच्या आईचं वय आहे 48, त्यांची डावी किडनी इतकीसं काम करत नाही आहे, उजवीचं काम चालू आहे, तर ह्याच्यावरती आपल्या ट्रीटमेंटचा उपयोग होईल का, हा त्यांचा प्रश्न आहे. पण ह्या बरोबरीनेच मला असं विचारावं असं वाटतं की किडनी फेल्युअर म्हणजे नेमकं काय असतं हे देखील सांगा, मग त्यांच्या प्रश्नाचं पण उत्तर घेऊया. आपण आधी यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ की आता त्यांची 2 किडनी असतात प्रत्येक व्यक्तीमध्ये. 2 किडनीमध्ये एक किडनी फेल्युअर आहे, तर 2 डोळे आहेत, एका डोळ्याने पण पाहू शकतो, 2 डोळ्यांनी पण पाहू शकतो. अगदी तसंच कार्य शरीरामध्ये होत असतं. पण त्यासाठी आता 2 किडनी असेल तर त्याच्यामध्ये एक 10 करोड जमू आहेत त्याच्याकडे, पण एक किडनी असेल तर 5 करोड आहे. ते 5 करोड रुपये कसे वापरायचे हे आपल्यावर आहे. त्या अवयवाची संरक्षण करणं, एखादं एक यंत्र आहे, शरीर म्हणजे यंत्र आहे, त्याची आपण किती काळजी घेऊ तेवढं चांगलं राहील. दुसरी जी डावी किडनी ती किती प्रमाणात आहे काय नाही, बाकीच्या ज्या ब्लड टेस्ट वगैरे करणे आणि त्याचं समजेल, फंक्शन त्याचं समजेल, त्याची थोडीशी पुनर्निर्मिती किंवा जी काही असेल ती होऊ शकते. पण उजव्या किडनी तिचं काम पूर्ण भागू शकतो. बऱ्याच वेळा असं होतं की जन्मजात एखाद्याची एकच किडनी असते, 30व्या 40व्या वर्षी लक्षात असतं. त्यामुळे त्यांनी एवढं पॅनिकी किंवा घाबरण्यासारखं कारण नाही. पहिल्यांदा रिलॅक्स व्हावं आणि त्याच्यानंतर बाकीच्या डाव्या किडनीचा उपचार जरूर करावा. त्यामध्ये थोडाफार तरी परिणाम होतोच होतो. मग तो 20 असेल, 25% असेल, 50% असेल. तत्पूर्वी आपण किडनी म्हणजे आपण जे सांगितल्याप्रमाणे तुमचा जो प्रश्न होता की अशा 2 किडन्या असतात, डावीकडे आणि उजवीकडे ह्या 2 किडन्या असतात. किडनी म्हणजे काय की थोडक्यात म्हणजे बॉडीमध्ये एक आपण जे आहारद्रव्य घेतो, जेवण घेतो, जेवण गेल्यानंतर शरीरामध्ये ते रूपांतर होतं. रूपांतर झाल्यानंतर एक शरीरामध्ये जिथे जिथे गरज आहे ते पदार्थ पाठवला जातो. तो पदार्थ म्हणजे कोणता असेल, रक्त असेल, रक्ताच्या माध्यमातून सगळ्या शरीरामध्ये पसरवतो. ते हार्ट करतं. पण ते हार्टद्वारे वापर केल्यानंतर जे शरीरातले जे वेस्ट प्रॉडक्ट आहे, ते वेस्ट प्रॉडक्ट बाहेर काढण्याचं काम जे आहे, शरीरातले मुख्य भाग जो आहे तो किडनी आहे. त्यामुळे शरीरातले वेस्ट प्रॉडक्ट काढणे किंवा दूषित टाकाऊ पदार्थ टाकणं सुद्धा हे शरीर स्वस्थ राहण्याच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. किंवा किडनी चांगली असणं सुद्धा लाईफच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. किंवा थोडंसं किडनी जी आहे आपल्याकडे, जी आपलं एक शरीर म्हणजे थोडक्यात एक मंदिरासारखं आहे. आता हे ब्रेन असतं, वर असतं, एक मंदिराचा जसा कळस असतो तसं मंदिर ब्रेन असतं. त्याच्यानंतर हे किडनी आहे, इथे लिव्हर असतं, इथे लंग्स असतं, हार्ट असतं. हे त्याचे 4 खांब असतात. 4 खांबावर एक कळस. असं जसं एक बाहेर मंदिर आहे तसंच हे शरीर सुद्धा एक सुंदर मंदिर आहे. त्या मंदिराचं जसं आतून आणि बाहेरून संरक्षण करावं लागतं, आतून आणि बाहेरून पावित्र्य राखलं पाहिजे, आतून आणि बाहेरून जसं स्वच्छता ठेवली पाहिजे, त्यावर त्याचं असतं. तसंच शरीराचं सुद्धा अगदी तसंच आहे. मग त्याच्यात ते मनाची पण स्वच्छता आली, शरीराची पण स्वच्छता आली. त्यामुळे त्यांच्या त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण ह्या किडनीबद्दल थोडक्यात रुग्णाला आपल्या प्रेक्षकांना माहिती सांगितलेली आहे. तर होलिस्टिक हर्बल ट्रीटमेंटमध्ये दुसरा अजून एक महत्त्वाचं म्हणजे की ज्याप्रमाणे त्याचा जो परिणाम होत असतो, एखाद्या आजाराची जर ट्रीटमेंट होत असते, पण अनुषंगाने त्याचे अनेक आजार आपोआपच कमी होत असतात. कारण हे शरीर हे एकमेकाचं जरी वेगवेगळं दिसत असेल तरी एकमेकाशी अतिशय निगडीत आहे, क्लोज आहे, त्याच्याशी रिलेटेड आहे. एक औषध गेल्यानंतर ती सिस्टीम चांगली होणं महत्त्वाचं आहे. कुठलाही आजार आल्यानंतर होलिस्टिक हर्बल ट्रीटमेंटमध्ये 2 प्रकारे त्याचं कार्य होत असतं. एक तो आजार कमी करणे हे एक टार्गेट असतं किंवा लक्ष असतं, पण दुसऱ्या बाजूनी ती शरीरातली जी यंत्रणा आहे, जी सिस्टीम आहे, आता आपण आपल्या व्यवहारात सगळीकडे पाहतो, व्यक्ती काम करत नाही पण एखाद्या सिस्टीम काम करत असते. एखादं ऑफिस जरी गेलं तरी सिस्टीम काम करत असते. तर शरीरामध्ये जी एक सिस्टीम आहे ती चांगली करणे आणि दुसऱ्या बाजूला आजार कमी करणे, ह्या दोन्ही फ्रंटवर त्याचं काम होत असतं होलिस्टिक हर्बल. तर सिस्टीम चांगली करण्यासाठी बाकीचे आयुर्वेदामध्ये किंवा पंचकर्मासारखे जे उपचार आहेत त्याच्यामध्ये मसाज एक ट्रीटमेंट आहे, स्वेदन एक ट्रीटमेंट आहे, स्टीम एक ट्रीटमेंट आहे, बऱ्याच डिटॉक्सिफिकेशन ज्याला शरीरातले विषारी द्रव्य कमी करण्याचे किंवा टॉक्सिन्स कमी करण्याचे जे अनेक शरीरामध्ये आउटलेट आहेत, त्या आउटलेट नियरेस्ट आउटलेटमधून बॉडी सतत प्रयत्न करत असते की जे टाकाऊ पदार्थ आहे टाकत असते,
एखादा समजा आता आपण काहीतरी चुकीचं खाल्लं आपण, ते लगेच व्हॉमिटिंग होणार, कारण शरीरच स्वतःच संरक्षण करत असतं. कारण ते जे आउटलेट आहे, जे टाकाऊ पदार्थ आहे, जे वेस्ट आहे, ते लगेच बाहेर जात असतं. एखाद्या बॉडीमध्ये इन्फेक्शन झालं, लगेच काहीतरी डायरिया होईल, व्हॉमिटिंग होईल, ते जात असतं. ते आउटलेट ओपन करून देणे, सिस्टीम चांगली करणे आणि वनस्पती औषधाचा वापर करणे, आजाराच्या रिलेटेड ह्या दोन्ही फ्रंटवर काम होत असल्यामुळे त्या एक आजार ट्रीटमेंट करत असताना बाकीचे अवयव किंवा बाकीचे आजार आपोआपच चांगले होतात. हे आत्तापर्यंतचा अनुभव आहे आणि हे त्याचं वैशिष्ट्य आहे होलिस्टिक हर्बल ट्रीटमेंट. नक्कीच. सर डॉक्टर, आता आपण जर बघितलं तर डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, ह्या दोन्ही आजारांची एकदम दहशत बसली आहे प्रत्येकाच्या मनावर. म्हणजे कोणाला नकोच असतं की मला डायबिटीस झाला हे म्हणणं देखील एक भीती निर्माण करणार असतं. सर मग ह्याच्यासाठी म्हणून या हर्बल ट्रीटमेंटचा म्हणजे आपला होलिस्टिक हर्बल ट्रीटमेंटचा काही उपयोग होतो का? अगदी निश्चित. ज्यार्थी मी सांगितल्याप्रमाणे की ज्याचा ह्या ट्रीटमेंटचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे शरीराला नुकसान करत नाही आणि परिणामाच्या दृष्टीने त्याचा ताबडतोब परिणाम देतच असते. दुसरं म्हणजे आता डायबिटीस आणि ब्लड प्रेशर हा आजार असे आहेत की याचा दहशत निर्माण होण्याचं कारण काय की शरीरामध्ये जी एक ब्लड सर्क्युलेट करणारी पाईप सिस्टीम आहे, त्या पाईप सिस्टीम चांगली असल्यामुळे मग सगळ्यांचं कार्य सुरळीत चालतं. मग तिथे हार्टचं कार्य असेल, ब्रेनचं कार्य असेल, मेंदूचं असेल, लिव्हरचं असेल, ती जी रक्तपुरवठा करणारी जी पाईप सिस्टीम आहे, ज्याला रक्तवाहिन्या आहेत, ह्या दोन्ही आजाराचे परिणाम जो आहे त्या रक्तवाहिन्यावर होत असतो. एखादा शेत आहे, ग्रामीण आपले प्रेक्षक असतील, ते शेताचं पाईप बंद झालं तर काय होईल, त्या शेताला पाणी मिळणार नाही. तसंच हार्टचं पाईप बंद झालं, हार्ट काम करणार नाही. मेंदूचं पाईप बंद झालं, मेंदूमध्ये परिणाम करेल, कारण ह्या दोन्ही आजारांनी रक्तवाहिन्यावर त्याचा परिणाम होतो म्हणून शक्य होतं. बरोबर. काय दुष्परिणाम होत असतात आणि आपण कसे ट्रीट करू शकतो हे आपण जाणून घेऊया. आपण एक फोन घेतोय. सुनीता आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार. हा, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की मला ना रात्रीचं 1-1 तासाने युरिनला होतो. माझा प्रश्न असा आहे की मला दररोज रात्री 1-1 तासाने युरिनला होतो आणि माझे डायबेटीस बॉर्डर लाईनला आहे, डायबेटीस. आणि मला भीती वाटते की माझा बॅलन्स म्हणजे युरिन बॅलन्स आहे की काय अशी भीती वाटते मला. आणि किडनी टेस्ट करण्यासाठी काय करावं? बरं, किती वर्षापासून डायबिटीस आहे आपल्याला? डायबिटीस 2 वर्ष झाली, पण ते कंट्रोल मध्ये आणि बॉर्डर लाईनलाच आहे, म्हणजे वर जात नाही. वय किती आहे आपलं? माझं वय 58 वर्ष आहे. 58. अच्छा, 58 वर्ष आहे. ठीक आहे, ठीक आहे. ओके, ठीक आहे. आपला प्रश्न समजला. ताई, तुमच्या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया. काय सांगाल डॉक्टर त्यांना? आता ते 58 वर्षाचे आहेत आणि डायबिटीस आहे त्यांना 2 वर्षापासून.